नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे ना आपला व्हिडिओचा 7वा दिवस आणि कडक ऊन पडल्या प्रकाश बघू शकतो तुम्ही. सूर्य कडक ऊन पडलंय. गायीनं चारा पाण्याची वैरण करून गाई निवांत बसले आराम करताय. तर आज आपल्याला ना आपलं ज्या मुगाच्या शेंगा आहे तर मुगाच्या शेंगा तोडायला सुरुवात करायची. तर आजपासून मुगाच्या शेंगा तोडायला सुरुवात करून अख्खा त्यांचं रोपवाला गवत काढायचं काम चालू होतं. तर ते तिकडे काम करताय. आपण गायीनं एकदा पाणी पाजून घेऊ एकदा आणि मग बाकी मुगाच्या शेंगा तोडायला सुरुवात करून देऊ. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला बघूया दिवसभराची कामं काय असते या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग गायीनं पाणी पाजून झालंय. आता तो आपण शेंगा तोडायला मुगाच्या शेंगा तोडायच्या इकडे आपला हा मूग आहे. कुरू शेंगा तोडायला सुरुवात आता आपण अक्कांत येतं आहे तोपर्यंत त्यांचं रोप गवत काढायचं काम चालू आहे. तोपर्यंत आपण सुरुवात करून देऊ शेंगा तोडायला. वाळलेल्या काळ्याच्या शेंगा ते तोडायचे फक्त. बारीक बारीक मुंग्या पण याल खूप बरं का. चल घेऊ पाटपाट तोडू. थोडं तोडू आपण हळूहळू. आईला आदले तापलार गडी तू लय मनावर घेतलं ऊन पडायचं. वैताग आणून टाकले ना. मोकार गरम व्हायला लागले. आपलं चालू शेंगा तोडायचं काम. हा भाऊ कधी झाकतो कधी उघडतो. वैताग आणून ठेवला ना. गरम पण मोकार व्हायला लागले. एकटं शेंगा तोडतो जोडी कोण नाही. मग करमत पण नाही तोडायला. मन पण लागत नाही. अक्का त्यांचं किती राहिलं पाहू त्यांना जोडी घेऊन येऊ मग शेंगा तोडायला आपण इकडं. काय करतो शिव तू शेंगा तोडायला आला. चल हात इकडे तोडून जास्त मंबर आल्या तोडायला. शिव तोड लागतो शेंगा. सुटला तयार इकडं पळतो सुटला तू. सूर्य मावळतील चाललाय. 4 वाजलेत. गायीनं वैरणीची वेळ झाली. गाई ओरडायला लागल्या. आता परत गिन्नी गवत आणलं आपण. सकाळची एक कॅरेट कुट्टी उरली. आता परायला कुट्टी करून टाकू. काय खायला टाकून देऊ एकदा आणि परत जाऊ आपण शेंगा तोडायला. गायनं अशी पोट भरवल्याची वैरण करून दिली. आता संध्याकाळपर्यंत आता काय खायला टाकायचं नाही त्यांना. संध्याकाळी डायरेक्ट वरती बांधून जाऊ मग संध्याकाळी टाकमाला. आता आपण शेंगा तोडायला किंवा शेंगा तोडायला परत जाऊ आपण वावरामध्ये इकडं. मित्रांनो, झाले परत पावसाला सुरुवात झाली. हलक्याशी बारीक बारीक बुरबुर यायला लागली. शेंगा तोडायचं काम चालू आपलं. पटकन गमिल घेऊन घरी जाऊ कारण घरने नेले ओले झाले त्याबरोबर उपयोग होणार त्याचा कारण वाळणार पण नाही. तो पटकन घराकडे आता वारा तुफान सुटलं बघा. जोराचा पाऊस चालू झाला मित्रांनो. दिवसभर ऊन पडलं कडक. आता पाऊस बघा. काय वातावरणाचं कधी बदल सांगता येत नाही. समजा सागराला रोप राळासाठी न्यायला राळणं माणसाला त्याचं रोप राळायचं बरोबर गेलात. दिवसभर गरम झाल्यामुळे उष्णतेमुळे पावसात आला असं वाटायला लागलं. कुठे गेल ते शेत फिरायला? कुठे गेलता? हा मग अशी पाऊस होऊन गेला. आता ऊन पडलंय मित्रांनो बघा. आणि ढगपाल बघितले का काही जोरात वाहत आहे बघा. एवढं तेवढं क्लिअर माहीत नाही पण तुफान जोरात ढग व्हायला लागले. आता आपण आलो इकडं मकाच्या वरात गायींसाठी मकाची कुट्टी करायची म्हणून. मका कापून ठेवली प्रियांकाने. कुट्टी करून घेऊ. इकडं आपण रोप टाकलेलं त्या दिवशी पाणी भरलेलं. अजून मोडी वगैरे काय आलं नाही. ते दिसत नाही. बारीक बारीक आलंय. कुठं कुठं नाही दिसत. बारीक बारीक बघा दिसते थोडं दिसलंय तुम्हाला नाही. थोडं मोडी यायला लागलंय. ठीक आहे चला गायीनं पहिले कुट्टी करून घेऊ संध्याकाळची वैरणीची आणि बघूया अजून संध्याकाळी काय काय कामं करायची ते एवढं. त्याला मग पहिले निकर नेऊन ठेवू आता आणि कुट्टी करून टाकू गायींसाठी. मित्रांनो, सूर्य मावळला आहे. आपल्या घरी लाईट लागली नव्हती वर्ग. म्हटलं चला लाईट चेक करू एकदा आपण एकदा. आणि आपले सूर्यफुलाचे झाडं ना काही पडून गेले वर्ग मित्रांनो. कशानं पडले काय माहिती. ट्रॅक्टर धक्का लागून पडले म्हणजे फुलं पडून गेले अरे खाली. अरे यार ठीक आहे चला असं राहू. नाहीतर मग मोडून जायला बसले ते बाकीच्या इकडे. ठीक आहे चला आपलं डीपीवरती जाऊन चेक करू. लाईट कावर लागली नाही आपल्या. ते फ्यूज वगैरे गेला असेल मग कदाचित. फ्यूज वगैरे टाकू आणि आपली मोटरीचं ऑटो बंद करायचा राहिला आपला तर तो पण बंद करून देऊ आपण. पहिले डीपीवरचं आणि पहिले लाईटचं बघू काय अडचण.
डीपीवरती मित्रांनो फ्यूज गेला होता, त्याच्यामुळे लाईट काही लागली नव्हती आपले. आता फ्यूज टाकलाय पण आता लाईटच नाही डायरेक्टली. तर चला पहिले आपली मोटरचं स्विच ना बंद करून देऊ. ऑटो ऑन करून ठरवतो आपण. तर मग सोयाबीन खूप मोठी झाली, चालणं पण खूप रिस्की सोयाबीन म्हणणं. आता लक्षपूर्वक चालावं लागेल. मोटरीचा ऑटो बंद करून, कारण रात्री आपली 2:30 लाईट येत नाही. 12:30 जर दिवा पुन्हा वरती करून दिला म्हणजे ऑन करून दिला तर खेळ होऊन जाईल, जेणेकरून परत पाणी आपलं वेस्टेज वाया जाईल. त्या हिशोबाने आपण आता नाही का ऑटो बंद करून देऊ.